नेमकं तहसील कार्यालयामध्ये जे आवारामध्ये प्रकरण झालेलं आहे त्यामध्ये जे तर आपण जे तर पत्रकारांनाही बोललेलं आहे तर नेमकं प्रकरण काय आहे सविस्तर आपण माहिती द्यावी. तहसील कार्यालयामध्ये झालेलं प्रकरण आहे मला नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून कळालंय. त्या ज्या आमच्या महिला भगिनी आहेत त्यांनी जेव्हा माझ्यावर आरोप केला तेव्हा मला हे प्रकरण कळलेलं आहे, माहिती भेटलेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून. मला त्या प्रकरणाचं काही नॉलेज नव्हतं. तेव्हा त्यांनी त्या महिलांनी माझं नाव घेऊन सरपंच म्हणून, सरपंच कामखेड्याचा सरपंच बिलाल हा पण येतो आणि विजयराजेंचं नाव घेऊन, तर तेव्हा त्यावेळेस मला हे प्रकरण सगळं कळालं. आणि अक्षरशः त्या प्रकरणाचा माझं काही एकही संबंध नाही. आदरणीय राजेंचा मी कार्यकर्ता आहे, माझी आई कामखेडीची सरपंच आहे म्हणून समाजसेवा मी करतोय. आई सरपंच असल्यामुळं मीच लोकात थोडंसं समाजसेवेचं काम, मला जी इच्छा असते मी पुढं करून करत असतो. पण त्या घटनेमध्ये माझं नाव येणं मी आश्चर्यचकित झालो. आणि 100% ह्या घटनेमागं माझ्या आडून आमदार विजयसिंह पंडित साहेब यांना बदनाम करण्याचं षडयंत्र काही विरोधक करत आहेत. राजकीय हस्तक्षेपाद्वारे काही स्थानिकचे राजकारणी जे आहेत, जेव्हा आता आमदार साहेबांचं काम चांगलं चालू आहे, त्यांच्यावर कुठेही बोट ठेवण्यासारखं नाही, मग त्यांना बदनाम करायचं तर कुणाच तरी आडून त्यांचा कार्यकर्ता बिलाल भूमाफिया आजपर्यंत माझ्या नावानिशी जर मी भूमाफिया असतो किंवा मी कोणाला हाणमार केली असती, आपल्या बीड शहरात 4 पोलीस स्टेशन आहेत, 4 पोलीस स्टेशन पैकी एकाही पोलीस स्टेशन मध्ये साधे माझ्या नावाने एनसी नाही. म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातला तरुण आज पुढे जातोय, कुठंतरी समाजसेवेच्या माध्यमातून आम्ही पुढे येतोय, समाजसेवा करतोय. तर ही गोष्ट कोणत्या ना कोणत्या राजकीय विरोधकांना खूपच असती आणि ती खुपतीये, ते याच्यातनं दिसून येत आहे. आणि त्या आधारे माझ्या आडून मला बदनाम करून विजयसिंह पंडित साहेबांना बदनाम करण्याचं षडयंत्र यामागे आम्हाला दिसून येत आहे. तर ह्याच्यानंतर आपली भूमिका काय राहणार आहे? माझी भूमिका, मी जर हे प्रकरण आता या प्रकरणात माझं नाव त्यांनी घेतलेलं आहे, ते कशाच्या आधारावर घेतलेलं आहे ते चौकशीचा भाग आहे. आणि जर माझं समाधान झालं नाही किंवा त्यांनी हे प्रकरण इथं थांबविलं नाही तर मी न्यायालयिक लढा त्यांच्या विरोधात लढणार आहे. मी मानहानीचा दावा दाखल करणार आहे, अब्रू नुकसानीचा दावा मी दाखल करून त्यांच्यासोबत न्यायालयीन लढाई लढायची माझी तयारी आहे. तर आपण जे ते आता सध्या वाद सुरू आहे जमिनीचा, त्या प्रकरणामध्ये आपला काय समावेश आहे का? नाही, मी म्हणतोय ना त्या प्रकरणात